गुड मॉर्निंग. आज आपण बनवतोय आमच्या घरात सगळ्यांच्या आवडीची ताकाची कढी. तर ताकाची कढी आमच्याकडे सगळ्यांना खूप आवडते, त्यामुळे मी आठवड्यातून एकदा किंवा 2 आठवड्यातून एकदा तरी ताकाची कढी बनवतेच. तर सुरुवात करूया आपण. दही घेतलं आहे मी थोडंसं. मसाल्यासाठी आपल्याला लागणारे हिरव्या मिरच्या, लसूण आणि चण्याच्या डाळीचं पीठ म्हणजे बेसन. हिरव्या मिरच्या, लसूण आणि चण्याच्या डाळीचं पीठ आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे आणि ते मिक्सरमधून बारीक झाल्यावर एकदा हे फिरवून घ्यायचं आहे वाटप. आणि ते मिक्सरमधून बारीक झाल्यावर त्यातच आपल्याला दही पण मिक्स करायचं आहे, कारण दही थोडं घट्ट आणि जाड असतं, त्याच्यात गुठळ्या असतात. तर ते स्मूथ होण्यासाठी आपल्याला त्यामध्ये दही पण मिक्सरला फिरवून घ्यायचं एकदा, म्हणजे कढी कशी एकदम पातळ होते. सगळ्यांचीच ही प्रोसिजर असेल, सगळेजण अशाच प्रकारे कढी बनवत असतील. दही जे मिक्सरमध्ये आपण पातळ करून घेतलं होतं त्यामध्ये मी आपल्या कन्सिस्टन्सीप्रमाणे पाणी टाकले. आता फोडणी बघूया. फोडणीसाठी जिरं, मोहरी, कढीपत्त्याची पानं, हिंग हे सगळं आपल्याला तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे. फोडणी एकदम खमंग झाली की कढी पण एकदम छान होते. लाल संकेश्वरी सुक्या मिरच्या 2-3 तुकडे मी घातले आहेत फ्लेवरसाठी. खूप छान चव लागते अशा प्रकारे कढी केल्यावर. तुम्ही पण नक्की करून बघा. आता हे जे दही मी वाटून घेतलं होतं त्यामध्ये मी आपल्या कन्सिस्टन्सीप्रमाणे पाणी घालून घेतलं आहे. हे जे दही आहे त्यामध्ये जरा जास्तच पाणी घालायचं आहे, कारण जेव्हा दह्याला उकळी येते तेव्हा एकदम घट्ट होतं, म्हणून आपण व्यवस्थितपणे पाणी घालायचं आहे. उकळी आली की कढी एकदम जाड होते, कारण त्यामध्ये आपण बेसनचा वापर केलेला आहे. तर पाणी थोडं आधी जास्तच घालायचं आहे. हळूहळू कन्सिस्टन्सी मेंटेन होते दहीची. ओके. आता आपल्याला हे व्यवस्थित मंद आचेवर उकळी येऊ द्यायची आहे. गॅस अजिबात मोठा करायचा नाही आहे. कढी फुटण्याची शक्यता असते गॅस मोठा केल्यावर, त्यामुळे मंद आचेवर कढी आपल्याला उकळू द्यायची आहे. चवीनुसार सोबतच मी मीठ पण घालून घेतलं आहे आणि आता आपल्याला वेट करायचं आहे उकळी येण्यासाठी. चिमूटभर साखर घालून घेतली आहे मी. हे सगळं घालून घेतल्यावर आपण एक उकळी येऊ देऊया आणि उकळी आल्यावर आपल्याला व्यवस्थितपणे असं हलवत राहायचं आहे, म्हणजे कढी वर येणार नाही, फुटणार नाही. अशा प्रकारे व्यवस्थितपणे हळूहळू कढी हलवत राहायची आहे. कोथिंबीर घेतली आहे मी थोडीशी. ताकाच्या कढीमध्ये हळदीचा वापर केला तरी काही हरकत नाही आहे, पण मला अशी पांढरी ताकाची कढी फार आवडते. मला हे कलर कॉम्बिनेशन खूप आवडतं, हिरवं, लाल, सफेद, त्यामुळे मी हळद वापरत नाही आहे. उकळी आल्यावर बघा आपली कढी एकदम रेडी आहे. तुम्ही पण अशा प्रकारे आमच्या आवडीची, सर्वांच्या आवडीची कढी करून बघा आणि मला नक्की कमेंटमध्ये सांगा की कशी झाली. चलो बाय.